आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. बालविवाहाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच असा नियम लागू केला जाणार असून त्यानुसार लग्नपत्रिकेवर वधू आणि वराचे वय नमूद करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक होणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती ताटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली. राजस्थान सरकारने लागू केलेल्या नियमाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लग्न जुळवताना किंवा लग्नपत्रिका छापताना वयाबाबत होणारी लपवाछपवी रोखणे तसेच अल्पवयीन मुलामुलींचे विवाह थांबवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या नियमामुळे बालविवाहाच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल असा सरकारचा विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, बालविवाहाच्या कुप्रथेच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सरकारने उत्तरामध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 48% 43% अशा पद्धतीचे बालविवाह होत आहेत. या प्रश्नाला अंशतः खरे आहे असं उत्तर दिलेलं आहे. परंतु उत्तरामध्ये राजस्थान सरकारकडे कार्यपद्धतीविषयक मार्गदर्शक सूचनांचा अहवाल मागितला आहे. तो कधी मागितला आहे तर 6/5/2026 म्हणजे हा प्रश्न लागल्यानंतर राजस्थान सरकारकडे या संदर्भातला कार्यपद्धतीविषयीचा मार्गदर्शक अहवाल मागितला आहे. आणि त्यामुळे राज्य सरकार किती या संदर्भामध्ये गंभीर आहे असा एक प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात येतो. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. उत्तराने म्हटलं आहे की 2006चा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात आहे. 2022 मध्ये आपण या संदर्भातले नियम केलेले आहेत. तर बालविवाह आपण जे काही रोखले असतील तर बालविवाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा अधिकार कायद्याने आपल्याला आहे. तर आत्तापर्यंत या संदर्भात किती लोकांवर आणि काय कारवाई केलेली आहे याचा सदनाला माहिती द्यावी. बालविवाहाच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण प्रश्न हा आज सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे. खरं तर अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019 ते 21च्या कालावधीमध्ये त्यांनी सर्वेक्षण केलेलं होतं. त्यामध्ये साधारणपणे भारतामधली बालविवाहांची टक्केवारी ही 23.3 आणि महाराष्ट्रातली टक्केवारी ही 21.9 ही भारताच्या सरासरीपेक्षा त्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये कमी होती. 2023-24 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी काही ठराविक जिल्ह्यांचं सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये भारतातला जो ॲव्हरेज आहे तो साधारणपणे 20.1% आणि महाराष्ट्रातला जो आहे तो 2019-21च्या तुलनेमध्ये घटून तो म्हणजे बालविवाह होण्याच्या प्रमाणाच्या संख्येमध्ये घट होऊन तो 19.7% आला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अधिकाधिक बालविवाह होण्याचे जे प्रकार आहेत हे निदर्शनास यायला लागलेले आहेत स्थानिक प्रशासनाच्या आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि आत्ता आपण बालविवाहामध्ये सहभागी होणारे दोन्ही कुटुंब, तिथले भटजी, तिथलं वाजंत्री, सहभागी होणारे ग्रामस्थ, या सगळ्यांवर आपण गुन्हे हे त्या ठिकाणी दाखल करत असतो. त्याच्यामुळे निदर्शनास येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि राजस्थानच्या सरकारला जे पत्र दिलेलं आहे ते साधारणपणे लग्नपत्रिकेमध्ये त्यांनी मुलीच्या आणि मुलाचं, वर आणि वधूचं बर्थ डेट त्यांनी त्याच्यामध्ये नमूद करावी असं त्या संदर्भातलं राजस्थानच्या सरकारकडे आपल्या इथून आयोगाकडनं म्हणजे कशा पद्धतीने ते करतायत तर ते अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारच्या वतीने किंवा विभाग म्हणून आपण त्याच्यामध्ये ग्रामविकास विभाग आणि विधी व न्याय विभाग यांच्यासोबत त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासोबत समन्वय साधून हे आपल्याही राज्यामध्ये तो नियम आपल्याला आणता येईल का तर या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल ग्राम संरक्षण कक्ष तालुका स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर हे कार्यरत आहेत आणि ते अधिकाधिक सक्षम करण्याचं काम हे सुरू आहे. जरीही 2019-21च्या सर्वेमधल्या तुलनेमध्ये 2023-24च्या तुलनेमध्ये जरी संख्या घटलेली असली तरीही ती पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 10% आत आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी कारवाई ही करत आहोत. आणि जे संबंधित 6 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये या सर्वेक्षणाने अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून इंडिकेटर्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून
तिथं मायग्रेशनचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तिथं बालविवाहाचं प्रमाण म्हणजे खासकर बीड असेल, मराठवाड्यातला ऊसतोड कामगार असतील, तर तिथं मायग्रेटिंग ज्या वेळेला तो पिरियड असतो त्यावेळेला बालविवाहाची संख्या ही जास्ती प्रमाणात असते. तर अशा वेळेला तिथल्या त्या कामगारांपर्यंत, ऊसतोड कामगारांपर्यंत पोचून त्या कालावधीसाठी बालसंगोपन केंद्र, बालगृह याच्यामध्ये त्या मुलांना किंवा मुलींना हे त्यांनी ठेवावं आणि ह्यासाठीची अधिकची सुविधा करण्याची सुद्धा एक तयारी ही विभागाची आणि शासनाची आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.